नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. संजय उत्तम लाड, राहणार कनकसागर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण या गव्हाच्या शेतामध्ये उभा आहोत नाही. हो. नुकताच तुम्ही आता गहू काढलेला आहे. हो. या ठिकाणी आता दिसतंय तुम्हाला बाजूला. शेत हे पूर्ण मोकळं झालेलं आहे. आपल्याला गहू काढला त्या दिवशी येणं शक्य झालं नव्हतं. परंतु आज आपण आलोय. तर मला सांगा, या गव्हाची लागवड तुम्ही केली होती. हो. त्याच्यामध्ये धन्वंतरीचे उत्पादने कसे वापरले होते तुम्ही? गव्हाची लागवड केली असताना त्यामध्ये गहू उगवून आल्यानंतर ड्रीपद्वारे आपण कंपोस्ट ड्रीपचं एक बॉटल सोडली होती. हां. त्यानंतर RPSची एक फवारणी केली होती. RPS तुमच्या हातामध्ये बघा. RPS 76ची एक फवारणी बघू केली नाव होती. करायचं इकडे त्याचं. RPS 76. हो. एक फवारणी केली होती. एक फवारणी केली हां. होती. आणि आपलं गोप्रो फ्यूजचं गोप्रोम गोप्रो एक खत जे होतं ऑर्गॅनिक DAP. DAP ती बॅग आपण किती टाकली होती सर याच्यामध्ये? एक बॅग टाकली होती. तर मला सांगा, तुम्ही एकदा फवारणी केली, हो. परत प्रोमची बॅग टाकली एक, फॉर्मची बॅग टाकली. आणि आपलं कंपोस्ट कंपोस्ट जे खत तयार करतं, कंपोस्ट हो, करतं, हो, हे 3 उत्पादने वापरले होते. हो. या ठिकाणी भैया पण सोबत. भैया तू बघितले वापरताना? हो. हां, सोबतच असतो तुम्ही हां. तर मला सांगा, याच्यात हे क्षेत्र किती आपलं? हे 1 एकरचं क्षेत्र आहे. 1 एकरचं क्षेत्र आहे. बरं, याच्यात बियाणे किती टाकलं होतं तुम्ही? 20 किलो बियाणं फक्त टाकलं. 20 किलो बसवलं फक्त होतं. 20 किलो बियाणं. ही पद्धत वेगळी तुमची लागवडीची आहे की नाही हो. यावेळेस? हां, बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो. लागवडीची पद्धत थोडीशी अलग आहे. मध्ये गॅप सोडलेला आहे. SRT पद्धत तुम्ही म्हणता कोणती? हो, SRT पद्धती. हां, SRT पद्धतीने लागवड केलेली आहे. हो. तर तुम्हाला या एवढ्या याच्यामध्ये किती उत्पादन झालं बरं? सर याच्यामध्ये 16 बॅग गहू निघाला आम्हाला. 16 बॅग. हो. म्हणजे एक बॅग आपली 60 किलो जवळपास असते, साधारण 60-62 ची. 55-60-62. आहे की नाही? हो. तर तुम्हाला म्हणजे जसं जवळपास 10 क्विंटल सरासरी सरासरी 20 किलोला. 20 किलो बियाण्याला 10 फक्त 20 किलो बियाण्याला 10 क्विंटलचं ॲव्हरेज. 10 क्विंटल. आणि बघितलं तर आपण आज 7 एप्रिल या दिवशी 2024ला उपस्थित आहोत. यावर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. हो. तरीसुद्धा उत्पादन चांगलं. चांगलं आहे. बरं, हे वापरून तुम्ही समाधानी आहात का? 100%. समाधानी आहात. हो. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून बघा आपल्या शेतात हां. आणि त्याचा रिझल्ट बघा. आणि नक्कीच आवडेल, आहे की नाही? नक्कीच आपल्याला ते रिझल्ट बघून नक्कीच तर आवडेल. तुम्ही आता बघा, आपण अगोदर पण तुमच्या शेतात येऊन गेलेले. हो. म्हणजे प्रत्येक वेळेला तुमचं पीक हे अफलातून असतं धन्वंतरीचा वापर करून. हो. तुम्ही विश्वास दाखवल्याबद्दल धन्वंतरीवर खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी भैया सुद्धा उपस्थित आहे. ओके, थँक्यू.